मकर राशी, मोठा विश्वासघात होणार, ब्रह्मांडाने दिलेला भयंकर इशारा. मकर राशीच्या जातकांनो, सावधान. तुमच्याच अत्यंत जवळच्या रक्ताच्या माणसाने तुमच्या विनाशाचे असे काही भयंकर कारस्थान रचले आहे, ज्याची कल्पना करूनच तुमच्या अंगावर काटा येईल. ज्यांच्यावर तुम्ही पोटच्या गोळासारखा विश्वास ठेवला, तेच लोक आता तुमचा घात करण्यासाठी आणि तुम्हाला रस्त्यावर आणण्यासाठी अगदी तोफवत बसले आहेत. ब्रह्मांड ओरडून ओरडून तुम्हाला धोक्याचा इशारा देत आहेत की जर तुम्ही हे एक अत्यंत गुप्त गोष्ट वेळेत लपवली नाही तर प्राण गेले तरी तुम्हाला वाचवणे ब्रह्मदेवालाही शक्य होणार नाही. कारण तुमच्याच घरात गोड बोलणारा हा कालसर्प तुमचा सर्वनाश करण्यासाठी सज्ज झाला आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मकर राशीच्या जातकांनो, ही साधी चेतावणी नाही तर तुमच्या संपूर्ण आयुष्याचा फैसला करणारा अंतिम कौल आहे. जर गेल्या काही दिवसापासून तुमची झोप रात्रीच्या एका विशिष्ट गूढ वेळेत अचानक उघडत असेल तर समजा अदृश्य दैवी शक्ती तुम्हाला मृत्यूच्या दाढेतून ओढून काढण्यासाठी जागृत करत आहे. एका बाजूला मृत्यूसारखे संकट, दुसऱ्या बाजूला 5 अशा भयंकर आनंददायी बातम्या तुमचा उंबरठा ओलांडणार आहेत, ज्या ऐकून तुमचे शत्रू जागीच रक्ताच्या उलट्या करतील. नशिबाचा हा अंगावर काटा आणणारा खेळ काय आहे आणि कोणत्याही एका चुकीमुळे तुमचे हसते खेळते आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मकर राशीचे जातकांनो, तुमचा स्वभाव मुळातच अत्यंत प्रामाणिक, कष्टाळू आणि इतरांना मदत करणारा असतो. पण अनेकदा तुमचा हात बाहुडेपणा तुमच्या अंगाशी येतो. ब्रह्मांड तुम्हाला स्पष्ट संकेत देत आहे की नजीकच्या काळात प्राण गेले तरी तुमची गुप्त आर्थिक नियोजन, कमाईचे खरे स्तोत्र आणि भविष्यातील महत्त्वाचे प्लॉट्स कोणासोबतही शेअर करू नका. तुम्ही ज्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवता तेच लोक तुमच्या या माहितीचा गैरफायदा घेऊन तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची दाट शक्यता आहे. तुमचे गुपिते तुमच्यापर्यंत मर्यादित ठेवा, कारण तुमच्या पर्वतीवर झोळणारे तुमचेच हितशत्रू या मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तुमच्यावर टपून बसले आहेत. मकर राशीच्या जातकांनो, वेळीच पावले ओळखा आणि स्वतःच्या हक्काच्या गोष्टीची सुरक्षा करायला शिका. या काळात कोणालाही मोठी उधारी देणे किंवा आपल्या घरातील मौल्यवान वस्तू, सोन्या नाण्याने दागिने आणि जमिनीच्या कागदपत्रांची गुप्त माहिती उघड करणे तुम्हाला कल्पनेपलीकडे महागात पडू शकते. हा काळ तुमच्या संयमाची आणि चातुर्याची परीक्षा घेणार आहे. त्यामुळे गोड बोलणाऱ्या लोकांपासून 4 हात लांब राहिले बरे. जर तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवून तुमचे रहस्य जपण्यात यशस्वी झाला तर तुमचे मोठे नुकसान टळेल आणि नशिबाची एक अद्भुत साथ मिळवून तुमच्या घरात आनंदी आनंद येईल. मकर राशीच्या जातकांनो, सध्या तुमच्यावर आलेले संकट जितके बाहेरून दिसत आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने ते तुमच्या अगदी जवळच्या वर्तुळातून उगम पावत आहे. याचे भयंकर संकेत मिळत आहेत. तुम्ही ज्यांना रक्ताची माणसे मांडलीत, ज्यांच्या सुखदुःखात स्वतःचे सर्वस्व पणाला लावून उभे राहिलात, तेच लोक आज तुमच्या पाठीमागे कारस्थानाचे जाळे विणत आहेत. हा घात कोणा परक्याकडून नाही तर तुमच्याच घरात, नात्यात किंवा मित्रपरिवारात गोड बोलून वावरणाऱ्या लोकांकडून होणार आहे, ज्यांचा हेतू केवळ तुमचा पाडाव करणे हेच आहे. तुमच्या प्रगतीचा आणि सुखाचा हेवा करणारे छोटे शत्रू तुमच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन तुम्हाला मानसिक आणि आर्थिक खाईत लोटण्याचा प्रयत्न करत आहेत. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात क्रूर खेळ वेळीच ओळखा आणि कोणत्याही व्यक्तीवर आंधळेपणाने विश्वास ठेवणे तात्काळ बंद करा. तुमचे मन सध्या अत्यंत अस्वस्थ असेल, कारण ज्यांच्याकडून तुम्हाला मदतीची अपेक्षा होती त्यांनीच ऐनवेळी आपले हात वर केले आहेत किंवा तुमच्या विरोधात गुप्त हालचाली सुरू केल्या आहेत. दिसतं तसं नसतं. या न्यायाने तुमच्यासमोर अति व प्रेम करणाऱ्या या लोकांचे खरे चेहरे आता अत्यंत भीषण स्वरूपात तुमच्यासमोर उघड पडणार आहेत. हा पाठीत खंजीर खुपसणारा सर्वात मोठा धोका वेळीच ओळखून स्वतःला सावरून घ्या, कारण स्वतःला सुरक्षित ठेवणे आणि या धोक्यातून हुशारीने बाहेर पडणे आता पूर्णपणे तुमच्याच हातात आहे. मे महिन्याच्या शेवटच्या ऐन मोक्याच्या आठवड्यात मकर राशीच्या जातकांनो, गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही ज्या मानसिक तणावातून आणि संघर्षातून जात आहात त्याला आता पूर्णविराम मिळण्याची वेळ आली आहे. ब्रह्मांड तुमच्यासाठी 5 अत्यंत भयंकर आणि चमत्कारिक आनंददायी बातम्या घेऊन येत आहे, ज्या तुमच्या आयुष्याची दिशा बदलून टाकतील. यामुळे प्रामुख्याने तुमचे अनेक वर्षापासून अडकलेले किंवा बुडालेले पैसे अनपेक्षित मार्गाने अचानक परत मिळतील, ज्यामुळे तुमची आर्थिक चंचल कायमची दूर होईल. एवढेच नाही तर नोकरी व्यवसायात तुमची प्रगती वाढवणारी एक मोठी नवीन संधी चालून येईल, ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नव्हती. तुमच्या कष्टाचे चीज होऊन समाजात तुमचा मान सन्मान अचानक वाढेल.
या मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मकर राशीच्या जातकांना या दैवी बदलांचा सुखद प्रभाव केवळ तुमच्यावरच नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होणार आहे. घरातील जुने वाद, क्लेश आणि साथी संबंधातील दुरावा मिटून संपूर्ण परिवारात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण होईल. अत्यंत दिलासा. एक बाब म्हणजे घरातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीचा जुनाट आणि गंभीर आजारपणात अचानक इतकी मोठी सुधारणा होईल की डॉक्टरांनाही त्यांचा अचंबित वाटेल. पूर्व पुण्याच्या जोरावर विना मेहनत नशिबाची अशी काही अद्भुत साथ तुम्हाला लाभणार आहे, ज्यामुळे तुमची बिघडलेली सर्व कामे एकापाठोपाठ एक मार्गी लागतील आणि घरात उत्सवाचा माहोल तयार होईल. मकर राशीच्या जातकांनो, गेल्या काही दिवसापासून तुमची झोप पहाटे 3 ते 5 या वेळेत अचानक उघडत असेल तर या घटनेला अजिबात साधी किंवा योगायोग समजू नका. हे ब्रह्मांड आणि तुमच्या कुलदेवतेचे तुमच्यासह असलेले अत्यंत गुण आणि शक्तिशाली संकेत आहेत. हा काळ ब्रह्ममुहूर्त मानला जातो, जेव्हा विश्वातील दैवी आणि सकारात्मक ऊर्जा सर्वोच्च पातळीवर असतात. या विशिष्ट वेळेत तुमची झोप उडणे किंवा अंतरात्म्याला जाग येणे याचा अर्थ असा आहे की अदृश्य शक्ती तुमच्या पाठीशी उभी टाकली आहे आणि त्या तुम्हाला येणाऱ्या संकटापासून वाचण्यासाठी जागृत करत आहेत. तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता नष्ट करून एका प्रचंड मोठे परिवर्तन घडवून आणण्यासाठी दैवी शक्ती तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मकर राशीच्या जातकांनो, या पवित्र आणि रहस्यमय वेळेचा आदर करा. जेव्हा कधी या काळात तुमचे डोळे उघडतील तेव्हा अस्वस्थ न होता शांतपणे आपल्या कुलदेवतेचे स्मरण करा. हीच ती वेळ आहे जेव्हा निसर्ग तुमच्या भविष्यातील यशाचा मार्ग मोकळा करत असतो. मकर राशीच्या मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.